नमस्कार, माझ्या हॅपी हाऊस मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। खूप दिवस झाले आपण रेसिपी टाकतोय। बऱ्याच जणांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असं विचारपूस होती की तुम्ही जे मातीचे भांडे वापरतात ती कुठून आणतात किंवा त्याचं ग्रीसिंग कसं केलं जातं, कशी वापरावी। तर खुद्द मी तुम्हाला आमची एक कुंभार आहेत, आंटी ओळखीचे आहेत, ज्यांचा व्हिडिओ आपण अगोदर काढलेला होता, त्यांच्याचकडे घेऊन आलेले आहे आणि त्यांच्याचकडून आपण प्रत्यक्ष म्हणजे त्यांनी मला जी माहिती सांगितली ती मी माहिती फॉलो करत होती। परंतु मी असा विचार केलेला की आज आपण आंटीच्या खुद्द भेटीला जाऊया आणि तिच्याकडूनच ती माहिती घेऊया। तर आंटींच्या भेटीला मी तुम्हाला घेऊन आलेले आहेत, आपल्या सोबत त्या आहेत आणि प्रत्यक्ष मी जे काही प्रश्न विचारेन ते आपल्याला माहिती देतील आणि त्याची माहिती मी तुमच्यापर्यंत आज पोहोचवण्याचा प्रयत्न करते। फ्रेंड्स, त्याच्या आधी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या। तर आपल्या सोबत ह्या आंटी आहेत लक्ष्मी प्रजापती। तर त्यांचीच आपण आज खुद्द मुलाखत म्हणूया आणि प्रश्नाला माझ्या सुरुवात करते। व्हिडिओ स्किप करू नका, खूप चांगली माहिती, उपयुक्त माहिती आपल्याला त्यांच्याकडून मिळणार आहे। आंटी, आता मी एंट्री केली, भरपूर भांडी तुम्ही करून ठेवलेली आहेत। इथे दोन प्रकारची भांडी पाहायला मिळतात, एक काळं आणि एक लाल प्रकारचं। ओके, आणि कढई पण आहे। हा, ते वेगळे आहेत, परंतु दोन रंगामध्ये दोन भांडी आपल्याला इथे उपलब्ध आहेत। पूर्वीची भांडी, पूर्वीची ऑथेंटिक आणि पारंपरिक पद्धतीने तुम्ही बघितलं असेल, आपण वेगवेगळे रेसिपीज बनवतो, जेवणाचे पदार्थ बनवतो, अतिशय उत्कृष्ट अशी त्याची चव असते। तर आता मी पुन्हा तेच घेण्यासाठी इथे आलेले आहे। मला फक्त एवढं सांगा की ह्याच्यामध्ये ह्या दोन भांड्यामध्ये फरक काय, म्हणजे हे लाल आणि काळं? म्हणजे ही खुली भट्टी ठेवावी लागते आणि काळी भट्टी करायची म्हणजे पेक करावं लागते। पेक भट्टी म्हणजे राखाडी पीक टाकून नंतर भट्टी करायची, तेव्हा ती काळी होतात। आपला धूर सगळं आतमध्ये कोणते ना, त्याच्यामुळे ती काळी होते भट्टी। ओके, आणि ह्याच्यासाठी ती खुली अशी ठेवायची तर ती लाल होतात। हा, भांडी सगळी ही भट्टी करतात तशीच, पण ती खुली भाटी ठेवायची, राखाडी टाकून पेक करावं लागतं। ओके, अजून एक, वापरण्यासाठी कुठलं भांडं चांगलं, लाल की काळं? काळं पण चांगलं आणि लाल पण चांगलं, असं काय नाही, दोन्ही चांगलीच असतात। ओके, पण याच्या पीक जास्ती बसतो असा हा, काळी भट्टीला। ओके, आता महत्वाच्या मुद्द्याला आपण हात घालणार आहोत। आपल्या व्ह्यूअर्सना माहिती करून हवंय की आपण ही भांडी वापरायच्या आधी कशी धुतो किंवा ती कशी वापरावी। असं काय करायचं माहितीये, गॅसवर ठेवली तर स्लो गॅस ठेवायचा आणि नाही फोडणी दिली तर जास्ती टिकते। ओके, म्हणजे रिकामी भांड डायरेक्ट गॅसवर किंवा चुलीवर ठेवता कामा नये, त्याच्यामध्ये फोडणी वगैरे दिली आणि पातेलं जर जास्त गरम असेल तर ते तडवण्याची गॅस स्लो शक्यता मध्ये आहे। केलं तर चालते, गॅस स्लो असावा, हा. फास्ट नको, फास्ट नको, चुलीवर चालेल। हा चुलीवर चालेल। ओके, आता हे मी समजा घरी नेते तर मला कशा प्रकारे वापरायच्या आधी कसं काय करावं लागेल याची प्रोसेस? याच्यामध्ये ती आपण तांदळाची पेज असते ना, आपण भात उकळवतात ना, त्याचं पाणी याच्यामध्ये टाकून ठेवायचं, उकळलेलं पाणी, भाताची पेज, भाताची पेज 1-2 तास, 2 तास 3 तास पर्यंत ठेवायचं, नंतर यूज करायचं, धुवून टाकायचं। ती आपण नारळाची किशी असतील, नाहीतर ती याची गुंडी असते तंगाची, प्लास्टिकची गुंडी किंवा नारळाचा काथा म्हणतायत, हा, ती त्याच्याने घासायचं, लिक्विड कमी वापरायचं, म्हणजे विमचं लिक्विड त्या म्हणतायत की थोडस एका 2 ड्रॉप, हा जरा, आणि प्लास्टिकच्या गुंडीने आपण ते घासू शकतो। आता ह्याच्यामध्ये आपण स्टीलची चमचा वापरणं योग्य आहे का, की जसं आता मी वापरते घरामध्ये लाकडाचा डाव असेल तर, नसलं तर हा, पण जर शक्यतो ना स्टीलचं वापरू शकते, नाही असं नाही, पण जास्ती घासायचं नाही त्याच्यामध्ये। हा, जो जो आपला आवाज येतो, कुठे तडवण्याची शक्यता असते, म्हणजे मी तर प्लास्टिकचाच डाव वापरते, सहज मार्केटमध्ये उपलब्ध असतो। आपल्याला जर ऑथेंटिक वापर करायचा असेल तर आपण नारळाचा किंवा याचं वापरू शकतो, लाकडाचा चमचा वापरू शकतो। ह्या मावशींकडूनच आपण थोडीशी अजून माहिती मिळवलेली आहे की आपण जसं नॉर्मल धुतो, सांगितलंय की त्यांनी काथ्याची गुंडी म्हणजे नारळाची जी किशी असते ती आणि किंवा प्लास्टिकची गुंडी, ह्याच्याने आपण थोडंसं विमबारचं लिक्विड वापरून ते धुवू शकतो। धुवून झाल्यानंतर शक्यतो ही भांडी उन्हामध्ये सुकत टाकावी। आता ऊन नाहीये, पण तुम्ही अशी व्यवस्थित चांगली सुकवा आणि मगच ती उपडी करून ठेवू शकता। तर आता इथे मी ही माहिती संपवते। प्रत्यक्ष तुम्हाला मी घरी गेल्यानंतर मी कसं करणार आहे ग्रीसिंग ते मी तुम्हाला दाखवणार आहे।
अंटीच्या दुकानात ना हल्ली आता असा कढईचा नवीन स्टॉक आलेला आहे, जेणेकरून हात धरायला, भांडं जेव्हा गरम असतं हात धरायला अगदी सोपं पडतं. आपणास जर यायचं असेल तर आपल्या सुरुची बीचकडे जाण्याचा जो रोड आहे परुळेकर शाळेकडे, त्या रोडलाच त्यांचं दुकान आहे. मी स्वतः आपल्याला ॲक्च्युली व्हिडिओसाठी भांडी घेण्यासाठी आलेली, पण लकीली चांगला माल अवेलेबल आहे, फ्रेश माल आंटीकडे आलेला आहे. काही वस्तू ते स्वतः इथे बनवतात, मडकी वगैरे. तर आंटीची एक रिक्वेस्ट होती की मागे त्यांचा एक व्हिडिओ बनवलेला होता, तर दाखव थोडंसं काही कस्टमर येतील, तर त्यासाठी कर्टसी म्हणून आपण एक व्हिडिओ त्यांचा घ्यायला लावलेला आहे. तुम्हाला मी दाखवलेला व्हिडिओ, आपण त्या मावशींकडे गेलेलो होतो कुंभार, आणि तिथून आपण 2 भांडी अशी आणलेली आहेत. ह्याच्याविषयी ती ग्रीसिंग कशी करायची, कशी हाताळायची, ते माहिती आपल्याला त्या मावशीने दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्याचा जो बुडाचा भाग आहे हा पूर्ण गोल आहे, त्याच्यामुळे जनरली सपाट सरफेसवरती हे न ठेवता हे आऱ्यावरती किंवा स्टँडवरती शक्यतो ठेवावं, जेणेकरून भांडं फुटणार नाही. आता हे ग्रीसिंग करायचं कसं ते तुम्हाला दाखवते. भात झालेला आहे, भाताची पेज आपण जी फेकतो ती आपण सध्या फेकणार नाहीये, ती आपण ह्या भांड्यामध्ये ठेवणार आहोत 2 ते 3 तासासाठी. संपूर्ण दिवसभर राहिलं तरी काही हरकत नाही, त्या मावशीने आपल्याला सांगितलेलं 2-3 तास तुम्ही ठेवू शकता म्हणून. सध्या मी एकच भांडं वापरत घेतलेलं आहे, आणि माझ्या अगोदरची भांडी ही जुनी होती. मी सोबत एक भांडं नवीन आणलं. आता हे असंच झाकून 2-3 तासासाठी आपण ठेवणार आहोत. त्याच्यानंतर प्लास्टिकची जी गुंडी असेल त्याच्याने आपण थोडंसं 1-2 थेंब विम बारचं लिक्विड टाकून प्लास्टिकच्या गुंडीने आपण घासणार आहोत, आणि स्वच्छ धुवून सुकून मग नंतर ते आपण वापरात आणणार आहोत. फ्रेंड्स, आजचा हा वेगळा व्हिडिओ आपणास कसा वाटला, थोडासा माहितीपर होता. मी आशा करते की नक्कीच तुम्ही आता अशी बाकीची भांडी आणाल आणि त्याच्यामध्ये स्वयंपाक करायला सुरुवात करणार, जेणेकरून एक पारंपरिक चव तुम्हाला मिळेल. सो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभारी. तर फ्रेंड्स, जवळजवळ 2 ते 3 तास मी हे भांडं असंच ठेवलेलं होतं, आणि आता ह्याच्यातली जी भाताची पेज आहे ती आपण फेकणार आहोत, आणि हे भांडं कसं धुवायचं ते मी तुम्हाला दाखवते. आता आपण ह्याच्यातली पेज काढून घेतलेली आहे, भांडं रिकामी केलेलं आहे. भांडं घासताना स्पंज वाईप्स किंवा साधा सुती कपडा वगैरे तुम्ही ठेवला तरी चालेल, जेणेकरून हे भांडं सरफेसला घासलं जाणार नाही. नाहीतर मग ह्याचे तुकडे वगैरे, हे बघा, हे झाकण वगैरे असं घासताना ह्याचे तुकडे साईडनं निघू शकतात. आता ह्यावरती मी थोडंसं विम बारचं लिक्विड घेते. त्या मावशीने सांगितल्याप्रमाणे तुम्ही नारळाचा जो काथा असतो तोही वापरला तरी अतिउत्तम. बस इतकंच. जेव्हा मी चुलीवर ठेवते तेव्हा मी साईडनं पण घासते, पण आता सध्या काही चुलीवर ठेवलं नव्हतं, फक्त आपण इतकंच हे केलेलं वापरलेलं आहे. अगदी हलक्या हाताने आपण हे धुवून घ्यायचं आहे. म्हणजे ह्याच्यावरती जी काही भाजताना पावडर वगैरे लागलेली आहे ती निघणार. आणि नेहमी तुम्ही जेव्हा वापरणार त्या प्रत्येक वेळेला असंच छोट्याशा विंबारने तुम्हाला धुवून घ्यायचं आहे. ह्या गुंडीने, प्लास्टिकच्या गुंडीने किंवा नारळाची जी काठी असते त्याच्याने. प्रत्येक वेळा पेस्ट घालायची गरज नाही. एकदा आपण हे ग्रीसिंग केलं म्हणजे तुमच्याकडे जोपर्यंत हे भांडं आहे तोपर्यंत हे तुम्ही असंच वापरू शकता. यूज करा आणि मग विंबारने, ह्या काथ्याच्या गुंडीने, प्लास्टिकच्या गुंडीने धुवायचं आहे. आता आपण हे धुतलेलं आहे, आणि अशाच प्रकारे तुम्हाला भांडं प्रत्येक वेळा वापरल्यानंतर सुक्या जागेवर तुम्हाला हे ठेवायचं आहे. सुकं करायचं आहे पूर्णपणे. उन्हात सुकवलं तर चांगली गोष्ट आहे, पण आता सध्या काही ऊन नाही आहे, पावसाळा आहे. त्याच्यामुळे जिथे जागा रिकामी स्पेसवरती एक सुती कपडा अंथरून त्याच्यावरती हे उपडं भांडं ठेवायचं आहे, आणि असंच ठेवून द्यायचं आहे. वापरायच्या वेळेला परत धुवून आपण ते वापरू शकतो. तर अशा प्रकारे मातीचे भांडे वापरण्यापूर्वी ते कसे स्वच्छ करायचे आणि ते पुढे वापरण्यासाठी कसे उपयोगात आणावे, ते कसे वापरावे, ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. फ्रेंड्स, मी आशा करते की तुम्हाला आजची ही माझी माहिती आवडली असेल.
चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या, जेणेकरून आपल्याला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहावयास मिळतील. फ्रेंड्स, आणि अशाच प्रकारचे हे आमचे येणारे व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलसोबत शेअर करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत पोहोचलेली माहिती ही इतरांनाही मिळेल. थँक्यू.